लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून घेरलं आणि त्यानंतर आज इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी संसद ते निवडणूक आयोग असा कार्यालयापर्यंतचा मोर्चा काढला। राहुल गांधी, शरद पवार, प्रियंका गांधी त्याचबरोबर इतरही खासदार या सगळ्यामध्ये सहभागी झाले। पण संसदेपासून फक्त 700 मीटरच्या अंतरावर असणाऱ्या निवडणूक आयोगाकडे या खासदारांना जाऊ दिलं गेलं नाही, अडवलं गेलं आणि त्यावरून प्रचंड मोठा गदारोळ झाला। त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट बघूया। इंडिया आघाडीच्या मोर्चामुळे संसद भवन ते निवडणूक आयोगाचं कार्यालय दणाणून गेलं। निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडी एकवटली होती। पण संसदेपासून 700 मीटरवर असणाऱ्या निवडणूक आयोगाकडे जाऊ न दिल्यानं खासदार चांगलेच आक्रमक झाले। सभाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बॅरिकेड भेदून पलीकडे उडी घेतली। महिला खासदारांनी सुद्धा बॅरिकेडवर जाऊन पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला। मेरा डेटा थोड़ी है कि मैं साइन करूं, उनका डेटा है। आप उठाइए अपना डेटा, हमने आपको ही दिया है, आप उसको अपने वेबसाइट में लगा दीजिए, पता लग जाएगा आपको। मतलब डिस्ट्रैक्ट करने का काम है, ठीक है। और एक और बात, आप ये मत सोचिए कि सिर्फ बेंगलोर में हुआ है, ये देश में अलग अलग कंस्टिट्यूंसीज में हुआ है। देश की जो आत्मा है, स्पिरिचुअल देश का जो आत्मा है, उसके लिए लड़ाई हो रही है, कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है। वन मैन वन वोट कॉन्स्टिट्यूशन का फाउंडेशन है। मल्टीपल मैन मल्टीपल वोट, वन मैन मल्टीपल वोट, सारा कुछ चल रहा है, ठीक है। तो ये अब लड़ाई पूरी की पूरी ऑपोजिशन लड़ रही है और हिंदुस्तान के जो युवा हैं उनको ये बात समझ आ गई है। तो अब इलेक्शन कमीशन को छुपना काफ़ी मुश्किल हो जाएगा। या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने 4 पत्र यांना दिली की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपथेवर सांगा। का हिम्मत नाही यांची? का हे जात नाही तिथे? का पुरावे देत नाही? रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, पळपुटे लोक आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आहे। आपले जी काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी यांची अवस्था आहे। निवडणूक आयोगाविरोधातील या मोर्चात राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदार सहभागी झाले। संसदेच्या मकरद्वार इथून हा मोर्चा सुरू झाला। खासदारांनी सेफ वोटचे बॅनर घेतले होते। मात्र इंडिया आघाडीनं मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्यानं पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखला। त्यानंतर विरोधी खासदारांनी बॅरिकेड जवळच धरणं आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी या आंदोलक खासदारांना ताब्यात घेत बसमध्ये घालून पुन्हा संसद परिसरात आणून सोडलं। सरकार कायर है। आमचं जी निवडणूक आयोगावर आज मोर्चा होता तो मोर्चा चिरडून टाकण्याचा या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून केलेला हा प्रयोग आहे। कारण सत्यता कुठेतरी समाजासमोर येत असताना ती सत्यता समाजासमोर आलीच नाही पाहिजे या भावनेतून आमच्या फक्त 30 खासदारांना वेळ देण्याचं कबूल केलं। तर आमची मागणी एक आहे की प्रत्येक खासदार त्या ठिकाणी भेटला पाहिजे। अतिशय शांततेच्या मार्गाने निवडणूक आयोगाकडे जी मागणी होती ती मागणी मांडण्यासाठी सगळे खासदार चाललेले होते, परंतु दडपशाहीच्या पद्धतीने बॅरिकेडिंग लावून खासदारांना पुढे जाऊ दिलं नाही। आणि आता ये देखिए, इसमें कुछ बोलने की जरूरत है? पूरा लिखा हुआ है, ऑथेंटिक है, देखिए आप लोग। चुनाव आयोग की ओर विपक्ष मार्च कर रहा है, क्या कन्वे करना चाह रहे हैं? ये देखिए, यही कन्वे कर रहे हैं, चोरी बंद करो। इंडिया आघाडीचे 300 खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार होते, पण इतक्या खासदारांना सामावून घेण्याची व्यवस्था नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं। त्यामुळे फक्त 30 जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती। यावरून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून जोरदार निशाणा साधला। सरकारने स्वतःच्याच हाताने लोकशाहीला काळीमा फासलेला आहे। तसं पाहिलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे, पण त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि सरकार का पडते हे आता उघड झालेले आहे। राहुल गांधींनी कसं मतदारांची चोरी झाली, मतांची चोरी झाली
हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं, उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही ॲफिडेव्हिट द्या. कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत. निवडणूक आयोगाला रितसर अर्ज पण करायचे नाहीत, तक्रारी करायच्या नाही, ॲफिडेव्हिटी करायची नाही. आणि अशा पद्धतीने ज्या काही बिहार राज्याच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात हार निश्चित आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे खेळ राहुल गांधी आणि त्या मंडळींचे सुरू आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतचोरी कशी झाली हे राहुल गांधींनी पुराव्यानिशी दाखवलं. राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेनंतर इंडिया आघाडीमध्ये जोश निर्माण झाला. दिल्लीत निवडणूक आयोगावर काढलेल्या मोर्चातून एक झलक बघायला मिळाली. अर्थात विरोधक हा मुद्दा तडीस नेऊन दाखवणार का? निवडणूक आयोग डिजिटल मतदार याद्यात येणार का? हे येणारा काळच ठरवेल. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.